श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात चैत्र महिना अत्यंत पवित्र मानला जातो, कारण या महिन्यात चैत्र नवरात्री, श्री रामनवमी, गुढीपाडवा, हनुमान जयंती सारखे महत्त्वाचे सण साजरे होतात. या महिन्यात अमावास्या तिथीलाही विशेष महत्त्व असतं. प्रत्येक महिन्यात अमावास्या तिथी येते. अमावास्या तिथीला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. ही तिथी जगाचे पालनहार श्रीहरी विष्णू आणि आपल्या पूर्वजांना समर्पित आहे. या दिवशी जप, तपश्चर्या आणि दान करण्याची परंपरा आहे. या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांना वैकुंठ धामामध्ये स्थान मिळते. पंचांगानुसार यंदा चैत्र अमावास्या तिथी मंगळवारी म्हणजे 7 मे रोजी सकाळी 11:40 प्रारंभ होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 8 मे रोजी सकाळी 8:51 समाप्त होईल. पण उदय तिथीनुसार यंदा चैत्र अमावास्या ही बुधवारी म्हणजे 8 मे रोजी साजरी केली जाईल. या दिवशी आपल्याला आवर्जून शिवलिंगावर कच्चं दूध, त्याचबरोबर गंगाजलने अभिषेक करायचा. हा अभिषेक केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखर पितृदोष, त्याचबरोबर आपल्याला कालसर्पदोषापासून सुद्धा मुक्तताही मिळत असते आणि आपल्या पितरांच्या आत्म्याला सुद्धा मोक्षाची प्राप्तीही होत असते. या दिवशी स्नान, दान आणि श्रीहरी विष्णूंच्या पूजेला विशेष महत्त्व दिलं जातं. त्याचबरोबर पितरांच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं. ह्या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत. हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न, सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. आणि म्हणूनच आपल्याला चैत्र अमावास्येच्या दिवशी सकाळीच आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे. ही वस्तू उतरवल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष, सर्व विघ्न, सर्व अडचणी ह्या नष्ट होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होणार आहे. जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील. जर ते नोकरी करत असतील तर त्यांना नोकरीमध्ये यश मिळेल, किंवा ते व्यवसाय करत असतील तर व्यवसायामध्ये त्यांची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे. जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहिला पाहिजे. जर ते नोकरी करत असतील तर नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं पाहिजे, किंवा जर ते व्यवसाय करत असतील तर त्यांना व्यवसायामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे. असं स्वप्न प्रत्येक आई हे पाहत असते. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात, की आपल्या घरामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्या मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आता जर आपल्या मुलांना नजर लागलेली असेल तर त्यामुळे सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात. अर्थात काय, तर आपली लहान मुलं असतात, त्यांना नजर लागली असेल तर ती वारंवार आजारी पडतात, खूप चिडचिड करतात, कटकटी करतात, त्यांना केलेला अभ्यास हा लक्षात राहत नाही. त्याचबरोबर आपली मुलं खूप शिकलेली आहेत, पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही आहे, त्यांचा व्यवसाय नीट चालत नाही आहे. बऱ्याचदा मुलांची लग्न जुळण्यामध्ये समस्या येत असतात, त्यांना संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतात. अशा विविध प्रकारच्या समस्या जर आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये येत असतील तर अशा विशेष तिथीला आवर्जून आपल्याला काही प्रभावी उपाय करण्याची गरजही भासत असते. आणि म्हणूनच आपल्याला हा प्रभावी उपाय जो आहे तो चैत्र अमावास्येच्या दिवशी सकाळीच करायचा आहे. म्हणजे काय, तर आपल्याला 12 वाजायच्या अगोदर हा उपाय करायचा आहे. तर आपल्याला अमावास्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचे. स्नान केल्यानंतर आपल्याला देवपूजा ही करून घ्यायची आहे. देवाघरामध्ये आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, आणि त्यानंतरच आपल्याला कोणतीही सेवा किंवा कोणत्याही उपायाला सुरुवात ही करायची आहे. आपल्याला अमावास्या आहे म्हणून आवर्जून आपलं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आपल्याला हळदीचं लेपन करायचं. तर हे छोटे छोटे उपाय आपल्याला करायचे. त्याचबरोबर हा उपायसुद्धा आपल्याला सकाळीच करायचा. तर आपल्याला काय करायचं, जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला 1 मूठ तांदूळ लागणार आहेत. जर तुम्हाला 2 मुलं असतील तर तुम्हाला 2 मूठ तांदूळ लागणार. जर तुम्हाला 3 मुलं असतील तर तुम्हाला 3 मूठ तांदूळ हे लागणार आहेत.
तर आपल्याला जर एक मुलगा असेल तर आपल्याला काय करायचं आहे, 1 मूठ तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते शिजवून घ्यायचे. ते डायरेक्ट शिजवायचे, त्याला आपल्याला धुवून वगैरे घ्यायची गरज नाही. त्या तांदळामध्ये आपल्याला मीठ किंवा तेल काहीही नाही टाकायचं आहे. त्या तांदळापासून फक्त भात हा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे किंवा तुम्ही पेपर प्लेट घेऊ शकतात, द्रोण घेऊ शकतात. त्यामध्ये हा भात जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर हा संपूर्ण उपाय आपल्याला देवघरामध्ये बसूनच करायचा आहे. आपल्याला काय करायचं आहे, आपल्या मुलांना देवघरामध्ये जाऊन बसवायचं, बसायला आसन द्यायचं आहे. फक्त काळजी एवढी घ्यायची की त्यांचं तोंड जे आहे ते दक्षिण दिशेला झालं नाही पाहिजे. त्यानंतर आपल्याला ही जी प्लेट ज्याच्यामध्ये आपण भात टाकलेला आहे ते आपल्या मुलांच्या डोक्यावरनं 7 वेळा आपल्याला गोलाकारमध्ये फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे ज्या रीतीने घड्याळाचा काटा गोल फिरतो तशाच रीतीने आपल्या मुलांच्या डोक्यावरनं हे जे भात आहे ते ओवाळून टाकायचं आहे. मनामध्ये आपल्याला असा भाव असला पाहिजे की ह्या भाताबरोबर माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी सगळी दोष, नकारात्मकता, दारिद्र्य, अडचणी, संकट, विघ्न हे नष्ट झालेलं आहे. त्यानंतर जर तुमच्या घरामध्ये बाल्कनी असेल तर तुम्ही ही प्लेट बाल्कनीमध्ये ठेवू शकतात किंवा तुमच्या छतावर टेरेस असेल तर टेरेसवर ठेवा. टेरेस पण नसेल, बाल्कनी पण नसेल तर तुमच्या घराच्या अवतीभोवती कुठे झाड असेल तर तिकडे झाडाखाली नेऊन ठेवून द्या, जेणेकरून तिकडे पशु पक्षी, कुत्रा, मांजर कोणत्याही प्राण्यांनी हे भात खाल्लं पाहिजे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. त्याचबरोबर हा उपाय जो आहे तुम्ही अगदी लहानातल्या लहान मुलांपासून मोठ्यात मोठ्या प्रत्येक मुलांकरता करू शकतात. नक्की करून पहा. प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या अमावास्येला जर तुम्ही हा उपाय केला तर निश्चितच तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोषांपासून त्यांना मुक्तताही मिळणार आहे, ज्यामुळे त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.